श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। नभासारिखे रूपया राघवाचे, मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे। तया पाहता देह बुद्धी उरेना, सदा सर्वदा आर्तपोटी पुरेना। समर्थांच्या मनोबोधाचं चिंतन आपलं सुरू आहे। या मनोबोधाच्या चिंतनामध्ये समर्थांनी भगवंताच्या रूपाबद्दल आपल्याला कल्पना अनेक वेळा दिली आणि आत्ताही या श्लोकामध्ये तेच रूप, तीच भगवंताची अवस्था आणि त्याचं वर्णन समर्थांनी केलं आहे। हे सांगत असताना समर्थांच्या मनाच्या अवस्थेशी आपण कधीतरी थोडासा चिंतनाचा विचार ठेवावा की संत म्हणजे समर्थांनी आता हा विचार मांडत असताना समर्थांची त्या पाठीमागची असणारी सांगण्याची भूमिका आपण लक्षात घ्यावी। आपण काय करतो, आपण शब्दामध्ये अडकतो, आपण अर्थामध्येच अडकून बसतो। अर्थाच्या पलीकडे काहीतरी अर्थ असतो ना, शब्दांच्या पलीकडेही काही शब्द असतात, विचारांच्या पलीकडे एक विचार लपलेला असतो, तो विचार समजावून घेणं महत्त्वाचं असतं। सांगताना थोडंसं अवघड वाटत असेल किंवा ऐकताना थोडंसं जड जात असेल, पण आपण जे सांगतो ना, सांगणं आणि प्रत्यक्ष त्या सांगण्यापाठीमागची भावना समजावून घेणं फार महत्त्वाचं असतं। आपण सांगत असताना एखाद्याला किती समजावून सांगत असतो, पण सांगणाऱ्याचा भाव वेगळा असतो, सांगणाऱ्याची श्रद्धा वेगळी असते, सांगणाऱ्याचं मत वेगळं असतं, पण त्याच्या पाठीमागे असणारी जी सांगण्याची भावना आहे ती भावना फार महत्त्वाची असते। ती भावना समजावून घ्यावी लागते। अशा या भगवंताच्या रूपाबद्दलची जी भावना आहे ती व्यापक करा। त्याला असं भावामध्ये नुसतं भोळ्या भावामध्ये गुंतवून ठेवू नका। म्हणून समर्थांनी म्हटले की जितुका जितुका भोळा भाव तितुका अज्ञानाचा स्वभाव। आता सुरुवातीपासून त्यांनी तसा वास्तविक पाहता ही आता एक समारोपाच्या दृष्टीनं, मनाच्या श्लोकाच्या सांगतेच्या दृष्टीनं हे विचार आहेत, पण सुरुवातीला समर्थांनी गणेशाचं चिंतन केलं की नाही, गणाधीश जो ईश सर्व गुणांचा म्हटलं, तिथून सुरुवात झाली। मग मना सज्जना भक्ती पंथेची जावे सांगितलं, भक्ती करायला सांगितली, म्हणजे सगळा आढावा त्यांनी घेतला आणि आता या विचारांच्या पर्यंत समर्थ आपल्याला घेऊन जात आहेत की नभासारिखे रूपया राघवाचे। आता समर्थांच्या मनाची कल्पना अशी आहे की मी आता या बाकीच्या सगळ्या कल्पनातून बाहेर पडलो। किती छान कल्पना आहे समर्थांची, पण माझ्या कल्पनेत काय आहे, माझ्या कल्पनेत काय आहे हे फार वेगळं आहे। ते समजावून घेण्यासारखं असतं। माझी कल्पना मला जेव्हा कळते ना, तेव्हा ती कल्पना फार महत्त्वाची असते। दुसरा काय म्हणतो या कल्पनेशी मी नेहमी माझं म्हणणं जोडत असतो, पण समर्थ जेव्हा म्हणतात की अशा या आकाशाप्रमाणे सर्वव्यापी आकाश बघा, जिकडे बघावं तिकडे आपल्याला आकाश दिसतं। आकाश म्हणजे ती पोकळी आहे, पोकळी। ही पोकळी जी आहे, हे आकाश जे आहे, हे नभासारखं रूप त्या भगवंताचं रूप आहे। आकाश सर्वव्यापी आहे। आता वरती जर बघितलं तर असं आहे का की इथे मला आकाश दिसलं नाही, असं कधी होत नाही। आकाश सर्वत्र व्यापलेलं आहे, आकाशाशिवाय अन्य काही नाही। आम्ही उभ्या आयुष्यात या आकाशाच्या सर्व व्यापकत्वाचा कधी विचार केलेला नसतो। पृथ्वी तत्वाच्या व्यापकतेचा कधी विचार केलेला नाही। आम्ही फक्त विचार केलेला आहे मी, माझं आणि माझं घर आणि माझा संसार, माझी मुलं, मी स्वतः, एवढाच मी फक्त विचार केलेला आहे।
पण राघवाचं रूप कधीतरी समजावून घेशील की नाही म्हणा. अरे त्या राघवाचं रूप जोपर्यंत तू समजावून घेत नाहीस तोपर्यंत तुझ्या वासनामय आसक्ती जी आहे ती वासनामय आसक्ती तुझी तुटणार नाही. मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे. भवाचं जे मूळ आहे म्हणजे तुझ्या दुःखाचं जे कारण आहे ते कारण तू शोधण्याचा प्रयत्न कर. अशी व्यापक भूमिका ईश्वराबद्दल ठेवलीस ना की मनातल्या सर्व वासना ज्या आहेत, मनातल्या सर्व इच्छा ज्या आहेत, मनातल्या सर्व कामना ज्या आहेत त्या सगळ्या कामना संपून जातील. तया पाहता देहबुद्धी उरेना. देहबुद्धीच राहणार नाही. ही देहबुद्धीच मला माझ्या मनामध्ये सगळे विचार निर्माण करत असते. हा असा, तो तसा, तो तसा, हा मला असं बोलला, तो मला तसं बोलला, यांनी मला असं सांगितलं, त्यांनी मला तसं सांगितलं. हे का घडतं? माझी देहाबद्दलची बुद्धी जी आहे, मी देह आहे या बुद्धीशी, या तत्वाशी मी इतका एकनिष्ठ आहे की त्यामुळे मला ते खरं खोटं सगळं जे मला जाणवतं. म्हणून तया पाहता देहबुद्धी उरेना. त्याला बघितल्यानंतर एक सर्वात मोठा लाभ असा होतो, सगळ्यात मोठं आपल्याला आशीर्वाद म्हणा किंवा त्याच्यातलं हे केव्हा कळतं, सार केव्हा कळतं, तया पाहता देहबुद्धी उरेना. म्हणजे देहबुद्धीच शिल्लक राहत नाही. देहबुद्धी म्हणजे अज्ञान. देहबुद्धी म्हणजे माझ्या मनाचा मूर्खपणा. आणि हा मूर्खपणा, माझ्या मनाचं अज्ञान, माझ्या देहाचं अज्ञान, माझ्याबद्दलचं अज्ञान जे आहे ते सदा सर्वदा आर्तपोटी पुरेना. त्याच्यामध्ये पाहायला गेल्यानंतर त्याच्या नुसत्या दर्शनानं आणि देहबुद्धीचा नुसत्या दर्शनानं नाश होतो. दर्शनानं ती नाहीशी होते. पण कायमची तृप्ती निर्माण होण्यासाठी आपल्याला सदैव अखंड अतृप्त अशा प्रकारची भावना निघून जाण्यासाठी, तृप्ती न होता सदा सर्वदा नित्य दर्शनाची त्याच्यात तळमळ वाढत जाते. आणि ती तळमळ वाढणं फार आवश्यक असतं, तळमळ लागणं फार आवश्यक असतं. आणि ती लागावी याच्यासाठी समर्थांचे हे मनाचे श्लोक आणि त्याच्यासाठी ही व्यवस्था चिंतनाची समर्थांनीच आपल्यासाठी इथे करून दिलेली आहे. जय जय रघुवीर समर्थ.